हाय फ्रेंड्स, मी रेश्मा. स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. तर आज आपण इथे बनवणार आहोत सांदणं. तर सांदणं बनवण्यासाठी मी रात्रभर 1 कप तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेवला होता. तो सकाळी स्वच्छ धुवून त्याला मिक्सरमध्ये अशा प्रकारे वाटून घेतलेला आहे. हे बघा, अशा प्रकारे पावडर तयार करायची आहे. त्यानंतर सांदणं बनवण्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे नारळाचं दूध. तर अख्खा नारळ कापून त्याचं दूध मी इथे काढत आहे. तर थोडं पाणी टाकून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये फिरवायचं. अशा प्रकारे घट्ट दूध काढायचं आहे. त्यानंतर गूळ मी इथे थोडा खोबऱ्याच्या किसाबरोबर वाटून घेते. तर तुम्ही तो पाण्यामध्ये मेल्ट करू शकता. त्यानंतर ह्या वाटलेल्या तांदळाच्या पिठामध्ये आपल्याला टाकायचं आहे खवलेलं नारळ, हा गूळ आहे आणि हे दूध. आपल्याला पाणी टाकायचं नाही आहे. तर दुधामध्येच, नारळाच्या दुधाचं आपल्याला सांदण्याचं पीठ भिजवायचं आहे. तर ते व्यवस्थित मिश्रण करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मिश्रण झाल्यावर मी 2 प्रकारे करत आहे. एक थोडंसं कलर टाकून, फूड कलर टाकून, आणि एक विदाऊट कलर. तर इथे मी इडलीच्या भांड्यात करते, त्यामुळे इडलीच्या भांड्याला थोडं तूप लावून घेते. आणि त्यानंतर आपलं सांदण्याचं पीठ त्यामुळे नव्हतं. इथे इडलीचं भांडं वाफवायला ठेवलेलं ऑलरेडी. आणि इथे बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे मी सांदण्याचं पीठ ठेवलेलं आहे वाफवायला. तर अशा प्रकारे पीठ वाफवायचं आहे. सांदणे वाफवून घ्यायचे आहेत. 15 ते 20 मिनटं स्लो गॅसवर व्यवस्थित शिजवायचं आहे. चाकूने चेक करायचं. माझं झालेलं आहे व्यवस्थित. तर तुम्ही पण एकदा माझी सांदण्याची रेसिपी नक्की ट्राय करा. आवडल्यास नक्की फॉलो, लाईक, शेअर, कॉमेंट करा. आणि माझी रेसिपी नक्की ट्राय करा. आणि नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय. झालं.